स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ICDS राहता शहरात 8वा पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात राहता शहराचे नगरसेवक दशरथ भाऊ तुपे यांच्या हस्ते करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात बालकांचं पोषण, आरोग्य आणि संस्कार या विषयांवर विशेष मार्गदर्शन करण्यात आलं. राहता शहरात एकूण 3 अंगणवाड्या कार्यरत आहेत. 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी या अंगणवाड्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये प्रामुख्याने शालेय पोषण आहार, गरोदर व स्तनदा मातांची काळजी आणि किशोरीवयीन मुलींचे आरोग्य याकडे विशेष लक्ष दिलं जातं. कोणत्याही शुल्काशिवाय, ना फी ना डोनेशन, बालकांना दर्जेदार शिक्षण आणि पोषण आहार पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी अहोरात्र केलं जातं. कार्यक्रमात एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. सकस आहार, विविध प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचं महत्त्व, पौष्टिक मूल्य, आहारात प्रथिने, लोह, फॉलिक ॲसिड आणि फ्लोरिक ॲसिडचं प्रमाण किती आणि का असावं याची सविस्तर माहिती देण्यात आली. कडधान्य, वाढत्या वयातील मुलांसाठी कडधान्याचे फायदे, अंगणवाडीच्या यशस्वी कामकाजासाठी CDPO साहेब आणि सुपरवायझर मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. वरिष्ठांच्या वारंवार होणाऱ्या भेटी, मुलांची उपस्थिती आणि गुणवत्तेची तपासणी यामुळे कामात पारदर्शकता आणि सुधारणा होत असल्याचं मत अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका पद्मा सोमवंशी, अलका तारगे, रंजना आमकर, रोहिणी गाडेकर, मनीषा गुरव, प्रमिला तुपे तसेच मदतनीस, परिसरातील महिला, भगिनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केलं. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला राहता शहराचे नगरसेवक दशरथ भाऊ तुपे यांनी विशेष उपस्थिती लावून अंगणवाडीच्या कामकाजाचं कौतुक केलं. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. तिन्ही अंगणवाड्या मिळून आज एकात्मता बाल विकास मंडळ हायलेनगर यांच्या वतीने आज शालेय पोषण आहाराचा 8वा वर्धापन दिन, 8वा पंधरवडा पोषण दिन या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी सर्व अंगणवाडी सेविका असन, मदतनीस असन यांनी मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. खरं तर बघितलं, बालपणामध्ये जे संस्कार मुलांवर होतात हे संस्कार घडवण्याचं काम खरोखर या अंगणवाडी सेविका व मदतनीस या ठिकाणी खरोखर करत असतात. लहान मुलं अतिशय खोडतर असतात, त्रासदायक असतात, त्रास देते आईला सुद्धा. मात्र या ठिकाणी या महिला त्यांच्या आई म्हणून, आजी म्हणून, बहीण म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं संगोपन करतात, सांभाळतात. त्यांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. व आज या ठिकाणी लहान मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी व त्यांच्या जीवनामध्ये काय काय अमुक बदल झाले पाहिजे यासाठी विविध या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले. त्यामध्ये कडधान्य असेल, फळं असेल, मुलांसाठी शालेय शिक्षणामध्ये काय काय त्यांना या वयामध्ये शिकवलं जातं या सर्वांचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या तिन्ही अंगणवाडी मध्ये मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम या ठिकाणी महिला करत असतात. अतिशय हा खडतर प्रवास आहे. खरं तर कुठलेही जास्त इथं फी नाही, मोफत शिक्षण आहे. आणि यांना सुद्धा एक नाममात्र मानधन आहे. महिलांना सुद्धा याच्यामध्ये सुद्धा एक समाधानकारक व आनंदामध्ये या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी काम करत असतात. या ठिकाणी येणारे सर्व बालक, त्यांच्या समोर येणाऱ्या आजींची सुद्धा रोज या ठिकाणी शाळा भरली जाते. आजी असत्या, बाबा असत्या. या निमित्त मी या ठिकाणी पालकांना एक आवाहन करतो का या तिन्ही अंगणवाडीमध्ये खरोखर चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. व या तिन्ही महिला, या ज्या सर्व महिला आहे या मुलांच्या संगोपनासाठी असेल, बुद्धीच्या विकासासाठी असेल, चांगल्या प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करत असतात. सध्याच्या युगामध्ये हे मोबाईलवरचं कलियुग झालेलं आहे.
मोबाईल मुलांच्या हातात देणं दिवसभर, काही मुलं तर मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही, काही वेगळे. आता मोबाईलमुळं काही जण रडत असलं तर पहिले मोबाईल द्यायचा, पहिले आई अंगाई गीत म्हणायची बाळाला, ते काही प्रकारच राहिला नाही. आता फक्त मोबाईलवर जे काय भेटन मुलाला सर्व आनंद मोबाईलवरच भेटतो. मात्र या आपल्या तिन्ही अंगणवाडीमध्ये मुलांना धार्मिकतेचे, शिक्षणाचे व चांगलं जीवन जगण्याचे धडे दिले जातात. मी या सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. सर्व महिला भगिनी, बाल गोपाळ, आजी आजोबा, सर्व नातेवाईक या मुलांचे या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो. व अंगणवाडीसाठी कधी काही अडचण असली तर मी तत्पर त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न करील, या ठिकाणी गवाही देतो. व या प्रदर्शनाचा सुद्धा चांगल्या प्रकारची मांडणी केली. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी गरोदर महिलांना पोषण आहार दिलं जातं. गरोदर महिलांची सुद्धा काळजी घ्या. म्हणजे मी ज्याप्रमाणे बोललो, आई, आजी, सासू सर्वच भूमिका या ठिकाणी अंगणवाडीमध्ये या आपल्या मदतनीस आसन, अंगणवाडी सेविका आसन या पार पाडतात. त्यांच्या या कार्याला मी सलाम करतो. व कोविड काळामध्ये सुद्धा, कोरोना काळामध्ये सुद्धा यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. त्यानंतर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. असंच काम त्यांच्या हातून घडो. त्यांच्या कुठली मदत लागली आम्ही तत्परतेने त्यांना मदत करण्याचा निश्चित प्रयत्न करू. व मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहिल्यानगर पश्चिम आज अहिल्यानगर पश्चिम या प्रकल्पाच्या राहता शहरामध्ये 3 अंगणवाड्या कार्यरत आहे. तर आज तिन्ही अंगणवाड्यां मिळून आम्ही हा 8वा पोषण पंधरवाडा साजरा केला. आणि या साजरीकरणामध्ये आम्ही मुलांच्या जास्तीत जास्त मेंदूचा विकास कसा होतो आणि मुलांचा 6 वर्षापर्यंत 85% मेंदूचा विकास होतो, त्यासाठी आम्ही या प्रदर्शनामध्ये मुलांसाठी फळभाज्या, पालेभाज्या, आहार, कडधान्य, प्रोटीन, आयर्न, फ्लोरिक ऍसिड या सर्व गोष्टींचे इथं प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे. आणि पालकांना या कार्यक्रमाला उपस्थित करून आम्ही हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. आज येथे शालेय पोषण 8वा पोषण पंधरवाडा म्हणून आज हा जो दिवस साजरा केला जातो. इथे राहता शहरामध्ये एकूण 3 अंगणवाड्या आहे आणि 0 ते 6 वर्षापर्यंत अंगणवाडीमध्ये सर्व प्रकारचे शालेय पोषण आहार आणि गरोदर स्तनदा मातेपासून ही जी आणि किशोरीवयीन मुलींची जी काळजी घेतली जाते अंगणवाडीमध्ये, आणि ते पण ना फी ना डोनेशन अशा प्रकारे इथं सगळं म्हणजे सगळ्या प्रकारचं इथं शिकवल्या जातं. आणि ह्या ज्या कार्यकर्ते असो, मदतनीस असो, या अहोरात्र ह्या छोट्या छोट्या मुलांसाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात. आणि वारंवार आमचे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये हेरिरीने सहभाग घेतात. आणि मुलांना सर्व काही प्रकारचं इथले आम्ही शाळेमध्ये सकाळी आल्यापासून मुलांचा व्यायाम आणि मुलांना संस्कार कसे घडवायचे हे सर्व प्रकारचं आमच्या ह्या एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत आम्ही या सगळ्या सेवा देत राहतो. त्यामध्ये आमचे CDPO सर असतील, आमच्या सुपरवायझर मॅडम असतील, त्याही वारंवार आमच्या अंगणवाडीमध्ये व्हिजिट देऊन आमची काही चुका वगैरे, आमचं काही कमी जास्त असेल हे सुद्धा स्वतः ते येऊन अंगणवाडीस वारंवार भेट देऊन आमची पाहणी वगैरे, मुलं उपस्थिती सर्व याची काळजी आम्ही घेतो. आणि इथं आलेले सर्व आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दशरथ भाऊ तुपे हे नगरसेवक यांचे आम्ही आमच्या ICDCSच्या वतीने आम्ही यांचे धन्यवाद करते मी. आणि इथं जमलेल्या सर्व महिला भगिनी आणि पालकांचेही धन्यवाद देते. आमच्या या कार्यक्रमाची अजून तुमच्यामुळं या सर्वांमुळं आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. याच्यासाठी सर्व कार्यकर्ते असो, आमच्या मदतनीस असो, सर्वांचे धन्यवाद, आभार.